पहिल्यांदा घडली तर ती चूक, दुसऱ्यांदा निष्काळजीपणा, आणि वारंवार तेच घडत असेल तर ती सवय. सवयी वेळेसोबत बदलतात, पण वेळ काय झाली आहे? धावपळ ही जन्म होण्याआधीपासून सुरू होते. एका शुक्राणूची अंडाशय गाठायची धाव ही मीरा भाईंदरला राहणाऱ्या मुंबईच्या एम्प्लॉई इतकीच फास्ट असते. धावत सगळे असतात, फक्त फिनिशिंग लाईन प्रत्येकाची वेगळी असते. आपल्या गोट्याला 12वी नंतर काहीतरी वेगळं करायचं होतं, काहीतरी असामान्य, असं जे ह्या आधी कोणीच केलं नव्हतं. म्हणून गोट्याने B.Com केलं आणि कॉर्पोरेटच्या रेसचा उंदीर झाला. रिक्षाची वाट पाहिली, पण आयुष्यात सुख आणि रिक्षा हे वेळच्या वेळी मिळतंच असं नाही ना. म्हणून धावत स्टेशनला पोहोचला, तिथून ऑफिस आणि तिथून चहा टपरीवर. मग त्याने घेतला एक चहा ब्रेक, त्यानंतर पुन्हा एक चहा ब्रेक, त्यानंतर पुन्हा एक चहा ब्रेक. असं चहा ब्रेक करत करत गोट्याने 9 ते 5चा वेळ कसा बसा ढकलला. मग काय, पुन्हा तीच गर्दी, तीच लाईन, तीच सुटलेली ट्रेन आणि तीच न मिळालेली रिक्षा सोडून पायी पायी चालत गोट्या घरी पोहोचला. पांघरून घातलं, चादर अंगावर घेतली, स्वतःला एक प्रश्न विचारला, का करतोय मी हा जॉब? मला नाही करायची कोणाची गुलामी, मला नाही करायची नोकरी. मी उद्याच रिझाईन टाकतो. बरोबर आहे गोट्या, बरोबर आहे. हीच ती वेळ, हाच तो क्षण. 1 मिनिट, वेळ काय झालीये? शिट!